नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आता थरारक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की सायली व अर्जुन त्याचप्रमाणे रविराज हे जेव्हा त्यांच्या अपघाताच्या सीनचं म्हणजेच महिपतला ते सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी जेव्हा रिक्रिएशन करण्याचं ठरवतात, त्याच वेळेला प्रतिमा आणि सायली या दोघीजणीही ज्या गोष्टीवरती अवलंबून असतात तीच गोष्ट आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे. कारण की आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा पद्धतीने आता महिपत व प्रतिमा यांचं आमनासामना होणार आहे. आणि त्याच आमन्यासामन्यामध्ये आता कशा प्रकारे महिपत स्वतःच्याच तोंडून त्यानेच प्रतिमाचा अपघात घडवून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता, हे सगळं स्वतःच्या तोंडून तो कबूल करणार. आणि त्याचमुळे प्रतिमा एकटीच त्याच्या तावडीत अडकल्यामुळे आता कशा प्रकारे महिपत हा गोळी चालवणार आहे. तर त्या मैदानात दोघीच मध्ये आहेत, म्हणजेच प्रतिमा आणि सायली. आता प्रतिमा आणि सायली या दोघींपैकी कोणाला गोळी लागणार आहे आणि नेमकं काय घडणार आहे, हे या आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ न चुकवता शेवटपर्यंत नक्कीच पहा. मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की प्रतिमाचा अपघात हा महिपतनेच घडवलाय. प्रत्येक तऱ्हेने अर्जुन आणि सायली हे दोघं जण त्याच गोष्टीचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला महिपतला चिठ्ठी देणं, नंतर महिपतच्या घरात मशाल टाकणे आणि त्यानंतर मग महिपतला बोलावून घेणे जंगलात. तिथे बाबूची जी पेंटिंग किंवा बाबूचा जो फोटो होता, त्या बाबू ड्रायव्हरचा फोटो समोर आणणे. या प्रत्येक गोष्टीच्या हालचालीवरून म्हणजेच महिपतने जे काही त्यांना रिस्पॉन्स दिलाय त्यावरून आता कन्फर्म झालंय की हे सगळं केलंय ते म्हणजे महिपतनेच. परंतु महिपतचं या करण्यामागे नेमका काय हेतू होता, हे सगळं सगळं आता त्यांना समजून घ्यायचं असतं. आणि महिपतला स्वतःच्या तोंडूनच तो गुन्हा कबूल करायला लावायचे असते. आणि त्याचसाठी ते दोघंही आता सगळे प्रयत्न करत असतात. तर इथे प्रिया म्हणजेच आपली बबली लोखंडे ही तिला जमिनीत पुरलेलं असताना जेव्हा ती स्वतःच्या तोंडूनच कबूल करते की मी काहीच केलेलं नाही, तेव्हा मात्र महिपत तिच्या माणसांना म्हणजेच त्याच्या माणसांना सांगतो की तिला सोडून द्या, तिने काहीही केलेलं दिसत नाही. त्यामुळे आता प्रियाला सोडलं जातं. परंतु महिपत आता म्हणतो की हे बघ बबली, काही झालं ना तरीही तुला लक्ष ठेवायचं ते म्हणजे सायली आणि अर्जुनवर. तुला सायली अर्जुनवर संशय आहे ना? मला पण तेच वाटतं. कारण की जी अर्ध्या डोक्याची बाई आहे ना, तिने सगळं काही त्यांना सांगितलं असणार म्हणजे तिच्या नवऱ्याला. त्यामुळे त्या नवऱ्याने म्हणजेच त्या वकिलाने तुझ्या बापाने सगळं काही सांगितलंय सायली अर्जुनला. म्हणून आता त्यांना सगळं कळाल्यामुळे पुढे आपल्याला काय करायचं ते आपण सगळं बघूया. तू आता फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम कर आणि नेमकं काय घडतंय ते तू मला सांग. सुभेदारांच्या घरातलं आणि नागराज सेठ तुम्ही तुम्ही मला सगळं काही तुमच्या घरातलं म्हणजेच त्या किल्लेदाराच्या काय हालचाली आहेत त्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून सांगायचं. दोघांचंही आता ठरतं. कारण की त्यांचं प्लॅनिंग बघूनच महिपतला पुढचं प्लॅनिंग करायचं असतं. महिपत ठरवतो की आता काही झालं तरी आर्यापार, पण त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला मी कायमचं संपवणार. माझ्या डोक्याला मी फारसा ताप ठेवणार नाही. कारण की जर तिने काही केलं, उद्या जाऊन ती माझ्याबद्दल काहीही जास्तीचं बोलली तर मात्र वाट लागू शकते. त्यामुळे 22 वर्षापूर्वी माझ्याकडून जे राहिलं ते आता मी पूर्ण करणार, असं महिपतने ठरवलेलंच असतं. तर इथे सायली आणि अर्जुन हे रविराजसोबत त्या रात्रीचं रिक्रिएशन करण्यासाठीचं बोलणं करत असतात की आपण हे सगळं कसं करायचं. आणि त्याचबरोबर हे सगळं खरं तर महिपतच्या म्हणजेच रविराज किल्लेदाराच्या घरी सुरू असतं. त्यामुळे बबलीला त्यातलं काहीच माहीत नाही पडत आणि नागराज ही घरी नसतो. त्यामुळे नागराजलाही काहीच माहीत पडत नसतं. त्यांच्या या सगळ्या गोष्टींचं अगोदरच प्लॅनिंग होत असतं, ते म्हणजे नागराजच्या घरी त्यांच्या या सगळ्या गोष्टी सुरू असतात. त्याच वेळेला इथे प्रतिमा ही म्हणत असते की काही झालं तरीही त्या महिपतला आपण बोलतं करायचं, त्याला जेलमध्ये टाकायचं. कारण की त्याच्यासारखं गुंड उद्या पुन्हा काहीही करू शकतो. आपला अपघात त्याने घडवला. रविराज आपली इतकी वर्ष वाया गेली, आपली मुलगी आपल्यासोबत नव्हती, कुटुंब उद्ध्वस्त झालं ते त्या महिपतमुळे. आता त्याला सोडायचं नाही. आणि सायली म्हणते की प्रतिमात्या, काही झालं तरीही आम्ही असणार आहोत तुमच्यासोबत, त्यामुळे ते रिक्रिएशन करताना तुमचं असणं गरजेचं आहे. सायली सगळं समजावून सांगते. तेव्हा रविराज सांगतो की हे बघ, म्हणजे प्रतिमा तिथे असणं मला जरा रिस्क वाटते. सायली अर्जुन म्हणतात की तसा आपण प्लॅन तयार करूया. जरीही त्या समोर महिपतच्या असल्या तरीही आपण त्यांच्याबरोबर असणारच आहोत. अर्जुन आणि सायली म्हणतात की हो, प्रतिमा समोर आल्याशिवाय महिपत काही बोलता होणार नाही. आणि त्याशिवाय महिपतला जर आपल्याला बोलतं करायचं आहे तर प्रतिमा आत्या समोर येणं हे फार गरजेचं आहे.
त्यामुळे तिला समोर आणलंच पाहिजे. त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना प्रतिमा त्या जे काही विचार करत असते, जे काही बोलत असते ते रविराज बघत असतो. रविराज म्हणतो की प्रतिमा, तुला काय वाटतं, तू ह्या सगळ्याला सामोरं जाऊ शकशील का? तेव्हा प्रतिमा म्हणते की हो रविराज, मला असं वाटतं की मुलं जे काही सांगतात ते अगदी योग्य सांगतात. मला धीर एकवटलाच पाहिजे. जर त्या महिपतसारख्या गुंडाला आपल्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असेल आणि त्याच्याकडून गुन्हा नोंदवून घ्यायचा असेल तर मला तिथे जाणं गरजेचंच आहे आणि काही झालं तरीही मी तिथे जाईन, हरकत नाही. कारण की हे जे काही घडतंय ना ते महिपतमुळे आणि महिपतमुळे आपले बरीच वाट लागली. शिवाय महिपतने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं. जे मधुभाऊ आहेत त्यांची अवस्था ही त्याच्यामुळे आहे. शिवाय आपली मुलगी तन्वी ती त्याच्यामुळेच वाईट अवस्थेत आहे, त्याच्यामुळेच ती बिघडली. अशा माणसाला लवकरच गजाआड करणं हे खूप गरजेचं आहे, असं त्यांचं सगळं प्लॅनिंग ठरत असतं. तर इथे अर्जुन, चैतन्य, सायली आणि अर्जुन हे सगळेजण आता म्हणजे प्लॅनिंगला लागलेले असतात. अर्जुन ठरवत असतो की त्या जंगलातच आपल्याला बोलवलं पाहिजे. त्या जंगलातच हे सगळं रिक्रिएशन केलं पाहिजे आणि त्याच वेळेला मग आता त्या जंगलामध्येच लाकूड म्हणजे जाळायचे. काय करायचं हे सगळं आता त्यांचं प्लॅनिंग ठरत असतं. म्हणजे जंगलात मध्येच जाळ तयार करायचा आणि त्या जाळामध्ये महिपतला बोलवायचं आणि त्याने जे काही प्रतिमात्यासोबतचं केलंय ना ते सगळं रिक्रिएशन त्या दिवशी करायचं. आणि मग तेव्हा समजेल महिपत त्या समोर ठिकाणी असेल आणि तिच्यासमोर असेल प्रतिमात्या आणि प्रतिमात्याच्या हातात ती मशाल असेल आणि त्या मशालीने ज्या प्रकारे त्याने मारण्याचा प्रयत्न केला होता, प्रतिमात्याला चेहरा जाळण्याचा प्रयत्न करणार होता, तोच प्रकार महिपतसोबत प्रतिमात्याने करायचा आहे असं त्याला भासवायचं. त्यावेळेलाच मग तो सगळ्या गोष्टी करू शकेल. म्हणजे हे सगळं असं रिक्रिएशन ठरलेलं असतं आणि आजूबाजूला अर्जुन वगैरे सगळेच असणार असतात. परंतु हे सगळं होत असताना आता वेळ येते ती म्हणजे महिपतला कॉल करण्याची. आता महिपतला पुन्हा एकदा अर्जुन आणि सायली यांच्याकडून कॉल जातो. मात्र यावेळेला महिपत सावध असतो. त्याला असं वाटतं की हा फोन अर्जुन किंवा सायली यांच्यापैकी दोघांनी केला. तेव्हा मग आता अर्जुन हा बोलत असतो की तुला माहिती आहे ना की तू जे काही केलं आहे त्या गोष्टीचा आता तुला पश्चाताप होईल. त्यामुळे तू जो ॲक्सिडेंट केला ना त्याची सांगता कशी करायची आहे ना हा आपण भेटून बघूया. म्हणजे तू आम्हाला भेटायला ये, मग तुला आम्ही पुढचा काही तो क्लू देतो. आम्हाला तुझ्याबद्दल खूप मोठी माहिती मिळाली आहे, त्यामुळे आम्ही सांगतो त्या ठिकाणी तुला यायचं आहे. तेव्हा मग महिपत म्हणतो की नाही येणार, जा. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तू जर नाही आला तर तुझ्या विरोधातला एक मोठा पुरावा आम्ही पोलिसांमध्ये देऊ. मग तेव्हा काय करायचं ते बघ तू, कारण तूच तो अपघात केलाय याचा मोठा पुरावा आमच्या हाती लागलाय, असं खोटं खोटं अर्जुन आता फोनवरती सांगत असतो. तेव्हा मग आता तो घाबरतो महिपत की नक्की कसला पुरावा आहे आणि त्याला घाबरवण्याचं त्याचं दिशा भरकटवण्याचं काम मात्र अर्जुन अगदी व्यवस्थित करत असतो. महिपत घाबरतो आणि म्हणतो की ठीक आहे, तू बोलवतोस तिथे येतो आणि बघ आज मी तुझं काय करतो ते. तेव्हा आता अर्जुनला कळतं की महिपत हा पूर्णपणे भडकलेला आहे आणि महिपतला लिंक लागली आहे की नक्कीच कोणीतरी त्याच्या मागावर जवळचीच व्यक्ती आहे. त्यावेळेला हे सगळं होत असताना अर्जुन रविराजला सांगतो की सिनियर, आपलं काम डन. महिपत आपण सांगितलेल्या वेळेत जंगलात येणार आहे आणि जो अपघात झाला ना तीच वेळ आपल्याला धरली पाहिजे. म्हणजे साधारणतः रात्री 8:30 ते 9:30 8:30 ते 9ची वेळ या वेळेत तुमचा अपघात झाला होता. तेव्हा रविराज म्हणतो की हो बरोबर, आता तीच वेळ आपल्याला साधायची आहे. त्याच वेळेत त्याच ठिकाणी सगळं घडवून आणायचं आहे. म्हणजे महिपत बोलता होईल. त्या गुन्ह्याच्याच ठिकाणी जर आपण त्या गुन्हेगाराला आणलं तर तो पोपटासारखा बोलू लागेल. तेव्हा प्रतिमा म्हणते की ठीक आहे अर्जुन, सायली, हे जो तुम्ही जे ठरवताय आमच्यासाठी त्या गोष्टी आम्हाला आता करून दाखवायच्या. रविराज, काही झालं तरी मी आता मागे हटणार नाही आणि तिथे ज्या प्रकारे त्याने जाळ केला होता त्याच प्रकारे तुम्ही जाळ करणार आहात, पण मी त्याला घाबरणार नाही. सायली म्हणते की हो प्रतिमा, त्या हेच करायचं आहे. तिथे जरी जाळ असला तरीही तुम्हाला घाबरायचं नाही. ते सगळ्या भीती तुम्हाला मनातून काढून टाकायच्या. आता प्रतिमाचा तो उत्साह, तो कॉन्फिडन्स पाहून सायलीला खूप बरं वाटत असतं. कारण की सायलीला हेच हवं असतं, प्रतिमा त्या न घाबरता महिपतचा न डगमगता सामना करणार. त्याच वेळेला सायली म्हणते की तुम्ही घाबरू नका, आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत. आपल्याला फक्त त्याच्या तोंडून गुन्हा वधवून घ्यायचा आणि तो वधवला की मग आपण त्याला कायमचं पोलिसांमध्ये देऊ शकतो. त्याच्या लेकीसारखंच आपणही त्याला पोलीस कोठडी द्यायची. तेव्हा नागराज हा महिपतचं सगळं बोलणं म्हणजे सगळं जे काही त्यांच्यासोबतचं बोलणं झालेलं असतं ते पाहतो. नागराज आता त्याला सांगतो की हे बघ महिपत शेठ, मी काही तुझ्यासोबत येत नाही, कारण तिथे त्यांनी प्लॅनिंग करून तुला बोलवलं आहे. मला तर वाटते की ते जर खरंच सायली अर्जुन असतील तर मला तिथे जाणं रिस्की आहे आणि जर मी तिथे आलो तर मात्र मीही अडकेन.
त्यापेक्षा तू काय ते ही सिच्युएशन हँडल कर. तेव्हा महिपत म्हणतो की घाबरूच नको, मी वाघ आहे वाघ, त्यांच्यासारख्या गिधाडांना मी सोलून खाऊ शकतो, तुम्ही घाबरू नका, तुम्ही तुम्ही निवांत तुमच्या घरी राहा, मी बघतो काय करायचं ते. तशाच प्रकारे आता त्याच रात्री बरोबर त्याच वेळेला पनवेलच्या त्या जंगलामध्ये महिपत येतो. महिपत आल्याबरोबर बोलतो की कोण आहे रे, या समोर काय मोठा अपघात दाखवताय मला, ते मला बघायचं आहे. त्यावेळेला महिपत तिथे जातो. समोरच तिथे पूर्ण असं आग लावल्यासारखी केलेली असते आणि 2-1 मशालीची लाकडं असतात, म्हणजे मशाल धरलेली असते. त्याच वेळेला आता महिपत म्हणतो की या कोण आहे. तेव्हा प्रतिमा समोर येते. प्रतिमा म्हणते की महिपत, तू जे काही घडवलं आहे ना, त्या गोष्टीचा, तू जे काही केलं आहेस त्या गोष्टी सगळ्या मला आठवल्या आहेत. त्या रात्री तूच माझा अपघात घडवून आणला होता ना. तेव्हा महिपत बोलून दाखवतो की हो, 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता तो मीच घडवून आणला होता. तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते की म्हणजे तूच. तेव्हा तो म्हणतो की हो, तो अपघात मीच घडवून आणला होता, लक्षात आहे का तुझ्या. आणि तेव्हा मला सत्यात उतरवता आलं नाही, परंतु आज आज मात्र ते स्वप्न मी सत्यात उतरवणार. आज मी तुला कायमचं देवाघरी पाठवणार. तेव्हा मग प्रतिमा तिला जोरात ओरडते की सैताना, तुझ्यामुळे हे सगळं झालं, तुझ्यामुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं, माझी लेक माझ्यापासून कायमची दुरावली. तर हे सगळं पोलीस मागून बघत असतात आणि जे काही महिपत कबुली देत असतो ते सगळं सगळं तिथे बघत असतात. तर अर्जुनही ते सगळं रेकॉर्ड करून घेत असतो. त्याच वेळेला मग त्याच्याकडे महिपतच्या विरोधात ते सगळे पुरावे हवे असतात. तितक्यातच आता सायली पण मध्ये येते, कारण एक दुसरा गुंडही महिपतच्या तिथून समोरून त्याची मदत करण्यासाठी येत असतो, म्हणजेच प्रतिमाला मारण्यासाठी. त्याच वेळेला सायली मध्ये येते आणि सायली पण हातात तिच्या मशाल धरते समोरच्या माणसाला मारण्यासाठी. त्याच वेळेला आता महिपत म्हणतो की तुला मी आता सोडणार नाही, तुझा खेळ संपला, आता तुझं कुटुंब संपलं कायमचं. तेव्हा मी तुला खरं तर गोळीच घातली पाहिजे होती, पण आज ते मी काम करतो. तशा प्रकारे आता रविराज हा तिथून ते सगळं बघत असतो आणि प्रतिमाला जेव्हा तो गोळी झाडायला जातो त्याच वेळेला रविराज धावत धावत येतो आणि पोलीसही येतात आणि महिपतचा हात बाजूला, म्हणजेच त्याची गोळी ही प्रतिमाच्या दिशेने असते, परंतु त्याचा हात भिरकवटवण्याचा तर प्रयत्न करतात. तेवढ्यातच गोळी मात्र बंदुकीतून सुटलेली असते आणि ती प्रतिमाच्या हाताला अगदी चाटून गेलेली असते. तिच्या हाताला थोडीशी गोळी लागलेलीच असते. त्यामुळे आता प्रतिमा तिथल्या तिथे आई असं करून जोरात पडते. तेव्हा आता सगळेजण घाबरतात. आता रविराज जाऊन महिपतचा गळा धरतो आणि म्हणतो की नीच माणसा महिपत, म्हणून त्याचा गळा आवळायला तो लागतो. तेव्हा पोलीस येतात, म्हणतात की साहेब प्लीज तुम्ही कायदा हातात घेऊ नका, या महिपत शिकरेला आम्ही पकडतो. तर स्वतःच्या तोंडून गुन्हा कबूल केलाय त्याने. तर समोरून जो माणूस येत असतो त्याला जाऊन अर्जुन पकडतो. आता सायलीला मारण्यासाठी तो येत असतो, परंतु अर्जुनने त्यालाही धरलेलं असतं. अशा प्रकारे बरोबर महिपतला त्यांनी रोखून धरलेलं असतं, परंतु प्रतिमाच्या हाताला गोळी लागते. आता महिपत हा ओरडतो, मी सोडणार नाही तुला रविराज. अर्जुन, सायली, तुम्ही दोघं तर संपणारच आहात, कोणाला मी सोडणार नाही, कोणालाच नाही, असं तो बडबडायला लागतो. तर इथे महिपतला पोलीस घेऊन जात असतात आणि हे सगळं होत असताना सायली घाबरते. प्रतिमात्याच्या गोळी लागल्यामुळे हाताला ती प्रतिमात्या खाली कोसळलेली असते आणि सायली म्हणते की प्रतिमात्या, आणि जोरात नंतर ती तिच्या हाताला रक्त पाहून आई अशी जोरात हाक देते. आता सायली ही प्रतिमात्याला आई अशी म्हणून हाका मारू लागते आणि म्हणते, आई तुला काय झालंय, आई प्लीज उठ ना, असं प्लीज झोपून राहू नको ना आई, असं म्हणून ती तिला आता हाक द्यायला लागते. त्यावेळेला रविराज हा त्याची महिपतची कॉलर धरूनच असतो. तुझ्यामुळे माझी बायको, आणि पोलिसांकडे त्याला ढकलतो. आणि नंतर रविराज धावत धावत प्रतिमाकडे येतो आणि म्हणतो की प्रतिमा प्लीज उठ, काय होतंय तुला. तेव्हा मग अर्जुनला तो म्हणतो की बघ ना रे अर्जुन, काय होतंय तिला. तेव्हा आता डॉक्टर म्हणजेच पोलीस म्हणतात की तुम्ही प्लीज लवकर चला, त्यांना जास्त काही लागलेलं नाही आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा, म्हणजे गोळी त्यांच्या हाताला लागलेली आहे, चाटून गेलेली आहे. त्याचमुळे आता या सगळ्यामध्ये प्रतिमा घाबरलेली असते की हे बघ सायली नको घाबरू, पण सायली आई आई अशी हाक मारत नुसती रडत असते. सायली म्हणते की बघा ना अर्जुन सर, माझ्या आईला प्लीज तुम्ही काही होऊ देऊ नका, उठा ना. तेव्हा रविराज बघतच राहतो की सायली प्रतिमाला आई आई अशी हाक का बरं मारत असेल. तेव्हा मग खरं तर सायलीला ते सगळं आठवलेलं असतं. गेल्या वेळेला जो काही अपघात झालेला असतो त्या अपघातात तिच्या आईला लागलेलं असतं आणि त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना प्रतिमालाही ते आठवत असतं. आणि हे सगळं आठवत असताना आता अर्जुन विचार करतो की सायली प्रतिमा त्याला आई आई अशी का बरं हाक मारत असेल, नक्कीच याच्या मागे काहीतरी असेल. आता सायली खूप घाबरलेली असते. प्रतिमा त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं, परंतु अर्जुन सायलीला विचारतो की सायली
घाबरू नकोस, प्रतिमा त्या डेंजरमध्ये नाही आहे. तिला हाताला गोळी चाटून गेली, परंतु ब्लड लॉस खूप झालेला आहे. मग त्याच वेळेला लगेचच अर्जुन म्हणतो, की "तू आई अशी का हाक मारते?" तेव्हा सायली म्हणते, की "अर्जुन सर, मला नाही माहिती. प्रतिमा आत्याला मी आई अशी का हाक मारते, पण अजूनही मला असंच वाटतंय, की मी तिला आई अशी हाक मारावी. माझी आई आहे." आणि सायलीला जरासं आठवलेलं असतं. सायली म्हणते, की "अर्जुन सर, तुम्हाला आठवतंय मी प्रत्येक वेळेला सांगते, की गाडीत बसल्यानंतर मला भीती वाटते. तर हीच गोष्ट आहे, की मला माझ्या आईला मी त्याच वेळेला अपघातात गमावलंय. म्हणजे माझा अपघातच झालेला आणि त्यानंतर मी म्हणजेच आमच्या मधुभाऊंना सापडले होते." आता सगळ्या गोष्टी सायलीलाही आठवतात, तरी ते मैपतही गजाआड असतो. परंतु नागराजचं सत्य अद्याप पोलिसांपर्यंत किंवा रविराजपर्यंत आलेलं नाही. तर आता पोलीस हे सगळं सत्य मैपतपासून कसं वदवून घेणार आहेत आणि नागराजचं सत्य समोर कशाप्रकारे येणार? आता सायली आणि अर्जुन यांना तीच तन्वी असल्याचं सत्य आठवणार आहे का? हे सगळं पाहणं अगदी रंजक ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.